निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, बलाढ्य अशा मुघल साम्राज्याला अंगावर घेत आदिलशाही कुतुबशाही सारखे शत्रू चिरडून टाकत स्वतःचं साम्राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन किती चपखर आहे ना. होय, शक्ती आणि युक्तीचा महान संगम असलेल्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात एक प्रचंड ऊर्जेचा भास होतो. अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत हाच एक कानमंत्र होऊन बसला आहे. पण महाराजांच्या या महान व्यक्तिमत्वामागे एक हळवा पिता देखील होता, जो आपल्या मुलींवर प्रचंड प्रेम करत असे, त्यांची काळजी वाहत असे, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी अनेक यत्न करत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज हे देखील आपल्या पांडित्य आणि पराक्रमाने आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे ताटमानाने केलेल्या बलिदानाने इतिहासात अमर झाले आहेत. त्यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज देखील आपल्या मुत्सद्दीगिरीने आणि 10 वर्ष औरंगजेबाला दिलेल्या झुंजीमुळे सर्वांनाच ज्ञात आहेत. पण या सगळ्यात शिवाजी महाराजांच्या मुली मात्र इतिहासात उपेक्षित राहिल्या, ज्यांच्याबद्दल आज खूप कमी माहिती उपलब्ध आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. या 8 पैकी 4 राण्यांकडून महाराजांना 2 मुले व 6 मुली होत्या. सईबाईंच्या पासून संभाजीराजे तर सोयराबाईंपासून रामराजे. आता पाहूया शिवाजी महाराजांच्या मुली कोण कोण होत्या. इसवी सन 1648 साली शिवाजी महाराजांना त्यांची पत्नी सईबाई यांच्याकडून पहिलं अपत्य झालं. ती होती मुलगी, जिचं नाव शिवाजी महाराजांनी सखुबाई असं ठेवलं. सखुबाईचं लग्नानंतर बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महादजी निंबाळकर यांच्यासोबत झालं. निंबाळकर हे पलटणचं एक मोठं घराणं होतं. सईबाई या देखील पलटणच्याच निंबाळकरांच्या घराण्यातील होत्या. त्यामुळे पलटणच्या निंबाळकरांच्या बरोबर शिवाजी महाराजांचं नातं पुन्हा जोडलं गेलं. शिवाजी महाराजांची ही पहिलीच मुलगी असल्यामुळे ती अत्यंत लाडकी होती. सखुबाईंचे पती महादजी निंबाळकर हे स्वराज्याच्या सेवेत होते. संभाजी राजांना औरंगजेबाने 1689 साली पकडल्यानंतर महादजी देखील औरंगजेबाच्या कैदेत सापडले. महादजी व सखुबाई या दोघांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद केले होते. महादजींच्या मृत्यूनंतर सखुबाई फलटणला आल्या आणि त्या सती गेल्या. सखुबाईंची समाधी आपल्याला आजही फलटणमध्ये पाहायला मिळते. शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी होती रानूबाई. रानूबाईंचा जन्म 1651 साली राजगडावर झाला. 1660 मध्ये लखुजी जाधवांचे पंतू अचलोजी जाधव यांच्याशी राजगडावर त्यांचा विवाह झाला. जिजाऊंचे माहेर या प्रकारे पुन्हा एकदा भोसल्यांशी जोडले गेले. सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे अचलोजी जाधव यांची जहागीर होती. त्यामुळे रानूबाई जाधव यांचे वास्तव्य देखील शेवटपर्यंत भुईंज या गावीच राहिले. शंभूराजांची थोरली बहीण असणाऱ्या या रानूबाईचं शंभूराजांवर खूप प्रेम होतं. शंभूराजांना त्यांनी आईची जाणीव कधीच भासू दिली नाही. शंभूराजांच्या बरोबर प्रत्येक सुखात दुःखात त्या नेहमी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. साताऱ्याच्या भुईंजमध्ये आजही रानूबाईंचे वंशज राहतात आणि त्यांचा वाडा आजही आपण पाहू शकतो. शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या मुलीचं नाव अंबिकाबाई. अंबिकाबाई या देखील सईबाईंच्याच मुलगी. 1654 साली अंबिकाबाईंचा जन्म झाला. 1663 साली सातारा जवळच्या तानळी गावचे हरजीराजे महाडिक यांच्या बरोबर अंबिकाबाईंचे लग्न झाले. परसोजी महाडिक जे विजापूरकरांचे सरदार होते, त्यांच्या महाराजांच्यावर तसेच शहाजी महाराजांवर अत्यंत निष्ठा होती. त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे हरजीराजे महाडिक कर्नाटकात राहून हरजींनी स्वराज्याची सेवा केली. जिंजीचा किल्ला याच हरजीराजे महाडिकांकडे होता, जो त्यांनी राजाराम महाराजांकडे सोपवला. 1694 साली जुल्फिकार खानाबरोबर लढताना जिंजीच्या किल्ल्याजवळ हरजीराजांचा मृत्यू झाला. सखुबाई, रानूबाई जाधव, अंबिकाबाई या तिघी देखील सईबाईंच्याच मुली. त्यामुळे संभाजी राजांच्या या सख्या बहिणी होत्या. या तिघींच्या शिवाय शिवाजी महाराजांना आपल्या इतर 3 पत्नींपासून आणखी 3 मुली होत्या. त्यांच्याबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेऊ. शिवाजी महाराजांना त्यांच्या पत्नी सकवारबाई यांच्यापासून कमळाबाई नावाची एक मुलगी होती. या कमळाबाईचे लग्न नेतोजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत झाले. विवाहानंतर वाई परगण्यातील मौजे पसरणीची मोकासदारी त्यांना शिवाजी महाराजांनी दिली होती. शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्यापासून शिवाजी महाराजांना दीपाबाई किंवा बाळीबाई नावाची एक मुलगी होती. या मुलीचं लग्न महाराजांनी आपले सरदार विसाजी उर्फ विश्वासराव यांच्याशी लावून दिलं.
या दीपाबाई म्हणजे राजाराम महाराजांची सख्खी बहीण. याचबरोबर शिवाजी महाराजांना आपल्या पत्नी सगुणाबाई यांच्यापासून राजकुंवरबाई नावाची एक मुलगी होती. कोकणातले गणोजी शिर्के यांच्याशी या राजकुंवरबाईचं लग्न झालं होतं. संभाजी महाराजांना पकडून देण्यामागे गणोजी शिर्केंचा हात होता, त्यामुळे गणोजी शिर्के हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्याचबरोबर गणोजी शिर्केंची बहीण येसूबाई ही संभाजीराजांची पत्नी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना वाचायला किंवा ऐकायला आवडतो, पण आम्ही सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या 6 मुलींपैकी किती मुलींची नावे तुम्हाला माहित होती ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.